अकोट तालुक्यातील उमरा येथील श्री मारुती संस्थानमध्ये यावर्षीपासून पौष महिन्याचे औचित्य साधत शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे। या शिवपुराण कथेचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात। या कथेकरिता गावातील शिक्षक बरगटे गुरुजी यांच्या सुमधुर वाणीतून अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने कथा वाचन होत असल्याने कथेसाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। दरम्यान 24 जानेवारी रोजी डोळ्याचे पारणे फेडणारा शिवपार्वती लग्न सोहळा अतिशय थाटामाटात पार पडला। शिवपुराण कथा आयोजित करण्याचे हे प्रथम वर्ष असल्याने उमरा ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून यापुढे दरवर्षीच विशेष नियोजन करून ही परंपरा अखंडित चालू ठेवणार असल्याचे याप्रसंगी ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता रामेश्वर कावरे, उमरा। हाँ चालेल। तर सर महाराज हे तर तुम्ही दरवर्षी हा जो कार्यक्रम राबवता की वर्षाचं पहिलंच आहे? पहिलंच वर्ष आहे आणि या मारुती संस्थानतर्फे हा पौष महिन्यानिमित्त शिवमहापुराणात कथेचं आयोजन केलं आहे। अभूतपूर्व विवाह सोहळा शिव पार्वती विवाह अध्याय नंबर 48 रुद्रसंहितेमध्ये आहे आणि पार्वती खंडामधील हा अध्याय आपण आज संपन्न केला आणि या ठिकाणी पार्वती विवाहाचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला प्राप्त झालेला आहे। लग्न सोहळा दरवर्षी असते लग्न सोहळा आमच्या इथं हा असा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे घेत असतो आम्ही, परंतु यावर्षी लोकांचा जो भावनिक दृष्टिकोन आहे तो बदललेला आहे आणि त्याच्यामुळं काय झालं की गावातून उमरा या गावातून उत्तम प्रतिसाद तुमच्या समोर भाविकांची गर्दी बघतच आहे तुम्ही। आज इथं जो महादेवाचं लग्न सोहळा पार पडलेला आहे त्यानिमित्त सर्व गावातील मंडळी ही भरपूर उत्साहानं आणि खूप आनंदात आजचा हा रमणीय सोहळा पार पडलेला आहे। हो, आणि हा दरवर्षी असाच पार पडो अशी आमची ईश्वराचरणी सदिच्छा आहे। आणि इथं हनुमानजीचं मंदिर जे आहे नवीन स्थापना झाली म्हणजे आहे ते खूप पौराणिकच आहे, परंतु आज इथं गावाच्या एकीकडे असताना सुद्धा भरपूर इथं प्रतिसाद मिळत आहे। बस, धन्यवाद। मी पकडा होतो ना।